छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी आता फक्त 10 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे। आपल्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत चंद्रकांत खैरे। खैरे साहेब, 10 दिवस शिल्लक आहेत, काय सांगाल? नाही, आता एकदम 10 दिवस म्हणजे खूपच एकदम फॅग एंड आहे। आता खूप धावपळ चालली आहे सगळ्यात। त्याच्यात काय आहे की बरेच जण येतात आणि चर्चा करत बसतात। ते चर्चा करायला सुद्धा वेळ नाही। आज वर्तमानपत्र वाचायला वेळ नाही, इतकं फास्ट चाललं आमचं काम। आणि काही प्रॉब्लेम नाही। सर्व नागरिक, सर्व मतदार आपल्यासाठी काम करायला लागले। सर्व समाज आपल्यासाठी काम करायला लागले, सर्व समाज। आणि त्यामुळे म्हणजे कुठलीही चिंता जरी नसली तरी आपल्याला ओव्हर कॉन्फिडन्स जायचं नाही आहे। आणि आपण जबरदस्तपणे त्या ठिकाणी काम करतो। आणि जनतेनेच ठरवलेलं आहे की चंद्रकांत खैरेंना निवडून आणायचं महाविकास आघाडीला, म्हणजे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटाला। आता येणाऱ्या 10 दिवसात तुमचं प्रचाराचं नियोजन कसं आहे? कोणाकोणाच्या सभा होणार आहेत? संजय राऊत, उद्धव ठाकरे, आणखी कोणी येत आहे का? नाही, उद्धव साहेबांची तर 10 तारखेला सभा आहे। आदित्य साहेबांची 6 तारखेला सभा आहे। आणि त्याचप्रमाणे सुषमाताईंचं 7 आणि 8 तारखेला सभा आहे जिल्ह्यामध्ये। दुसरं, काल दिवसभरामध्ये तुमचं एक वक्तव्य जे होतं ते विरोधकांनी ट्रोल केलं। ते म्हणजे तुम्ही एका ठिकाणी बोलला होतात की 5 वेळा नमाज केली आणि एखाद्या रुग्णावरती जर त्याने फुंकर मारली तर त्याचा आजार बरा होतो, अशा स्वरूपाचं तुमचं वक्तव्य होतं। आणि हे संजय शिरसाटेने एका प्रेसमध्ये एका कार्यक्रमात ऐकवलं सुद्धा होतं, त्यामुळे तुम्हाला ट्रोल करण्यात आलं काल। नाही, संजय शिरसाट हे गद्दार आहे आणि ते गद्दारी आणि त्यांच्याकडे अमाप पैसा झालेला आहे। आणि त्या पैशाच्या जोरावर त्या ठिकाणी ते फिरतात आणि दादागिरी करतात। हरकत नाही, ते काही थोड्या दिवसाचं लिहिलं, जास्त नाही आहे। परंतु कसं असतं माहिती आहे का, मी पाहिलेलं आहे की तिथे, परंतु आता तो विषय काढायची काही आवश्यकता नाही आहे। परंतु आपण सर्वांनी आपल्या आपल्या धर्माचा आपण अभिमान बाळगला पाहिजे, पूजापाठ केली पाहिजे। जसं मी करतो तसं सगळ्यांनी केलं पाहिजे, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी एक मनाला शांती मिळते आणि आपलं उत्कृष्ट होतं, आपण उत्कर्ष होतो। तर त्यामुळे मी सांगतो की आणि सगळे भाईचाऱ्यानं राहतात, ही भूमिका माझी आहे, बाकी काही नाही। मला या जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, दंगली धोपे काही नाही, शांतता सगळी प्रस्थापित झाली पाहिजे। जसं मी 28 वर्षी इथं काहीच होऊ दिलं नाही, शांतता होती, सगळे एकदम प्रगतिशील होते, तसं इथेसुद्धा आतासुद्धा झालं पाहिजे। म्हणून ती आत्तापासून मी प्रयत्न करणार की भांडण नको, प्रेमाने राहायचं। पण तुम्ही जे बोलला होता की 5 वेळा नमाज पाडून एखाद्या, पण आहे का असं काही? म्हणजे तुम्ही तर खोटं बोलणार नाहीत, कुठला तरी अनुभव? आता तो विषय नाही काढायचा, परंतु मला या ठिकाणी हे सांगायचं की आपण विरोधक आरोप करतायत म्हणून तुम्ही तुमच्या वक्तव्यापासून नाही, पण ते खरं आहे का त्यातलं? आम्ही मोदीवर आरोप करतो, आम्ही अमित शहावर करतो, आम्ही देवेंद्र फडणवीसवर करतो, आम्ही आमचे आहे ते आमच्यापासून फुटून गेले त्यांच्यावर करतो, पण तेही आमच्यावर करतात, उद्धव साहेबांवर करतात। हे आरोप प्रत्यारोप इलेक्शनमध्ये चालू असतात, म्हणून आरोप प्रत्यारोप होत आहे। म्हणून त्या वक्तव्यापासून तुम्ही माघार घेताय, त्याचा काही अनुभव असेल ना, तथ्य असेल ना त्यात काही? पण आरोप प्रत्यारोपच्या दृष्टिकोनातून आपण पाहतो आणि ते सोडून देतो। चालतं, तुम्ही ते वक्तव्य मागे घेताय, असं वक्तव्य मागे घेणं की हे नाही, त्याच्यावर तुम्ही ठाम बोलू नका, नंतर तेच दिवसभर चालेल असं नाही करायचं। आता निवडणूक आहे, निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मला त्या ठिकाणी हे करावं लागतं। मी हे सांगितलं की प्रत्येकाने आपल्या आपल्या देवधर्माची पूजा केली पाहिजे, आपल्या आपल्या धर्मात जे आहे ते हे केलं पाहिजे। आणि त्यामुळे आपण सर्व शांतता, आपण संसारात आपलं मन लागतं, सगळं चांगलं होतं आणि एकदम आनंदात राहतो। ही त्याची ती प्रक्रिया असते। नमाजाचे काही फायदे असतात सर? नाही, आता मला ते माहीत नाही ना, मी तर म्हणजे मी काही हे, पण आता उगाच तुम्ही ते जास्त खोलात जाऊ नका कृपया करून। आणि संजय शिरसाट याच्यावरून तुम्हाला असं म्हणले की जनाब चंद्रकांत खैरे म्हणावं लागेल तुम्हाला? संजय शिरसाटला थांबा जरा, पाहतो त्याला गंमत, त्याचे सगळे लफडे काढतो, त्याचे कुठून आणले पैसे, कुठे गेले, 28-72 कुठे गेले, हे सगळं मी काढणार आहे, मी सगळं काढणार आहे आणि सोडणार नाही त्याला। आता त्याच्यासाठी मी 2500 फोन केले होते आदल्या दिवशी, आणि तो निवडून आला। 2500, तो तर घरी बसला होता, काय म्हणायचं, टेन्शन लेणे का नाही असं म्हणायचं तो लोकांना, कार्यकर्ता। मी 2500 फोन प्रत्येकाला केले, त्यावेळेस तो निवडून आला। हे तोही मान्य करतो, तो नसेल मान्य करत तर लोक मान्य करतात ना, कारण लोकांना प्रत्येकाला मी फोन केला। आता आज तो इतक्या मस्तीत आला की त्याला मस्तीत येतो, आणि मस्तीत असून त्या ठिकाणी आता भुमरेकडे का तो पोचला की भुमरेकडनं काय जे मिळत असेल ते घ्यायचं असं। ओके, तर हे होते शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी संजय शिरसाट यांच्यावरती सडकून टीका केली आहे।
कॅमेरामॅन हर्षलसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.